छान नाटक आहे, वेगळाच विषय आहे आणि त्यांनी काम इतकं जीव तोडून केलं आहे. म्हणजे गिरीश ओकच्या समोर उभं राहणं ही सोपी गोष्ट नाही आहे. हॅट्स ऑफ टू हर. असं मिळणं याच्या इतकं अयोग्य काही नाही, इतकंच मला माहिती आहे. मुळात या पुरस्काराबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? अक्षररत्न पुरस्काराबद्दल भारत सरकारतर्फे दिला जाणारा साहित्यातला सर्वोच्च सन्मान आहे. मराठी भाषेत दिला जातोय, त्याची ही 5वी वेळ आणि मराठी साहित्यातल्या 4 नामवंत आणि प्रतिभासंपन्न लेखकांच्या रांगेत तुमच्यासारखी खोटी व्यक्ती बसू शकत नाही. कामत आणि सगळ्या प्रश्नांची उत्तर माहिती असून हा भोळेपणाचा आवडण्याचा अधिकार तर त्याहून नाही. हे बघा मॅडम, हिंदोळ्यावर झुलवूया, डोहाळे बुरवूया, चंद्र कोर समजणार गो. अरे क्या ससुली काय ससुबाई कसं काय? पूजा देवापुढे मांडली. तुम्ही ती विनोदी सिरियल लिहित होतात तिथून तुम्हाला हकललं ना? तुम्ही सांगणार मी ऐकणार. ऐक, पुढचे 5 दिवस हा पूजा माझ्यासोबत माझ्या बेडरूम मध्ये झोपणार. आता मज्जा आहे. का? मी सांगते ना म्हणून. हे बघा सासूबाई, पूजा पुढचे 5 दिवस आणि आयुष्यभर फक्त माझ्यासोबतच बेडरूम मध्ये झोपणार. बाय बाई, आजकालची तरुण पिढी जरा म्हणून दाबा नाही. हो अहो, ताबा नाही बाबा होण्याचा प्रश्न येते. हो, म्हणूनच सांगते पुढचे 5 दिवस पूजाला माझ्यासोबत माझ्या बेडरूम मध्ये झोपायला पाठवा. तुम्ही काय करणार? मी नाही काय करणार, गुरुजी करणार आहेत. काय बोलता हो? अहो म्हणजे गुरुजींनी सांगितलंय आज द्वादशी, आज अष्टमी ते द्वादशी तुम्ही दोघांनी एकत्र झोपायचं नाही, म्हणजे पटकन बाळ होईल. काय बोलताय? तुम्हाला कळतंय? आम्ही लांब राहून बाळ कसं होईल? कोण कुठला गुरुजी? त्याला काय हो, कळतं? वाटते ते बोलू नका. 12 बाळ झाले त्यांना. अरे बापरे, गुरुजी नाही तो, हाय तो. हो हो. अवश्य हे नाटक पहा. धन्यवाद.